कर्क राशीच्या जातकांनो सावधान. मार्च महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्यात अशा काही भयानक उलथापालथी घेऊन येत आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजी सांगतात की ग्रहांची नक्षत्रीय चाल आता एका अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे तुमच्या नशिबाचा जुना हिशोब अत्यंत धक्कादायक पद्धतीने चुकता होणार आहे. ही केवळ साधी भविष्यवाणी नाही, तर येणाऱ्या वादळापूर्वीची ती भीषण शांतता आहे. उद्या रात्री 12 वाजता तुमच्या घरात एक मोठा तमाशा होणार आहे जो तुमच्या कुटुंबाची झोप उडवून टाकेल. तुमच्या घराच्या भिंतींमागे नक्की कोणतं षडयंत्र शिजतंय हे रहस्य उलगडण्याची वेळ आता आली आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की मार्चच्या या शेवटच्या 7 दिवसांत तुमच्या आयुष्यात 3 चमत्कारिक घटना घडणार आहेत ज्या तुम्हाला आश्चर्याच्या धक्क्याने अर्ध्या रात्री झोपेतून जागे करतील. पण या आनंदाच्या लाटेसोबतच एक अत्यंत वाईट घटना देखील सावलीसारखी दबा धरून बसली आहे जी तुमच्या सुखावर विरजण घालू शकते. उद्या रात्री 12 वाजता होणारा तो तमाशा याच वाईट घटनेची पहिली ठिणगी असणार आहे. शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा हा असा प्रभाव आहे जो तुमच्या संवेदनशील मनाची आणि संयमाची सर्वात मोठी परीक्षा घेणार आहे. तुमच्या नशिबात नक्की काय लिहिलंय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील 9व्या भावात बसलेला शनी आता शांत बसणार नाही. गुरुजींचा इशारा आहे की या आठवड्यात मध्यरात्रीनंतर तुम्हाला काही असे विचित्र संकेत किंवा भास होतील जे तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या संकटापासून सावध करण्यासाठी येत आहेत. एका बाजूला अफाट धनप्राप्तीचे गुपित दडले आहे तर दुसऱ्या बाजूला विनाशाची भीती आहे. हा काळ इतका सस्पेन्स वाढवणारा आहे की प्रत्येक पाऊल टाकताना तुम्हाला नवीन रहस्य जाणवेल. या शेवटच्या आठवड्यातील खेळाला समजून घेण्यासाठी तुम्हाला कर्माचा आरसा स्पष्टपणे पाहावा लागेल, कारण त्यातच तुमच्या बचावाचा मार्ग दडला आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या कार्यक्षेत्रात या आठवड्यात पहिला मोठा चमत्कार घडणार आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात गेल्या अनेक दिवसांपासून जे विरोधक तुम्हाला कमी लेखत होते त्यांच्यासमोर तुमची प्रतिष्ठा अचानक एका रात्रीत उंचावेल. तुमच्या प्रगतीचा हा स्फोट पाहून तुमचे हितशत्रू देखील थक्क होऊन बघत राहतील, कारण तुमची बदली किंवा पदोन्नती अशा ठिकाणी होईल जिथे जाणे इतरांसाठी स्वप्न होते. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की जे जातक नवीन नोकरीच्या शोधात होते त्यांच्यासाठी हा काळ निर्णायक ठरेल. तुम्हाला एका अशा मोठ्या संस्थेतून किंवा ठिकाणाहून ऑफर येईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती. मात्र ही संधी पदरात पाडून घेताना तुम्हाला अत्यंत गोपनीयतेने हालचाली कराव्या लागतील, कारण तुमच्या यशाचा हा मार्ग अत्यंत चुरशीचा असणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या चमत्कारासोबतच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. शनीची ही नक्षत्र स्थिती सांगते की तुमच्या यशाचा मार्ग हा धोक्याने भरलेला असू शकतो. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, विशेषतः तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांवर, कारण तेच तुमच्या प्रगतीत अडथळा बनण्याचा प्रयत्न करू शकतात. अत्यंत सावधगिरीने वागा, कारण हीच वेळ आहे तुमची खरी क्षमता जगाला दाखवण्याची. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या आठवड्यात दुसरा चमत्कार तुमच्या आर्थिक स्थितीत घडणार आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून रखडलेली मालमत्ता किंवा बुडालेले तुमचे धन एका अत्यंत अनाकलनीय मार्गाने तुमच्या हातात परत येईल. अचानक मिळणारी ही अफाट संपत्ती तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पूर्णपणे हादरवून टाकेल. हा धनागमन इतका मोठा असेल की तुमची सर्व जुनी कर्जे आणि आर्थिक विवंचना एका क्षणात नष्ट होतील. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की हा चमत्कार केवळ पैसे मिळवण्यापुरता मर्यादित नाही. शनीची ही स्थिती सांगते की तुमच्याकडे येणारा हा पैसा भविष्यातील एका मोठ्या साम्राज्याचा पाया ठरणार आहे. पण सावधान, अचानक धनप्राप्ती झाल्यामुळे कोणाशीही याचा गवगवा करू नका, कारण तुमच्या संपत्तीवर गुप्त दृष्ट लागण्याची किंवा करणीबाधेची शक्यता अधिक आहे. संयम राखूनच या संपत्तीचा विनियोग करा. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीच्या अशा काही गुप्त संधी मिळतील ज्या सुरुवातीला संशयास्पद वाटू शकतात. मात्र आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकल्यास यातून तुम्हाला प्रचंड मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. नशिबाचे हे चक्र फिरले आहे, त्यामुळे पैशाच्या बाबतीत घेतलेला प्रत्येक धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. फक्त गुप्तता पाळा. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तिसरा चमत्कार तुमच्या संरक्षणाशी संबंधित आहे. शनीची ही वक्रदृष्टी तुमच्या गुप्त शत्रूंसाठी काळ ठरणार आहे. जे लोक तुमच्या कुटुंबात कलह लावण्याचे आणि तुमच्या विनाशाचे कट रचत होते ते स्वतःच्या विणलेल्या जाळ्यात असे काही अडकतील की त्यांना बाहेर पडायला मार्ग उरणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक बाधा आता आपोआप दूर होतील.
कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या आठवड्यात तुम्हाला अशा काही लोकांचे खरे चेहरे कळतील ज्यांना तुम्ही आपले रक्ताचे नाते मानले होते. हा अनुभव तुम्हाला प्रचंड धक्कादायक वाटेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी एक मोठे सुरक्षा कवच ठरणार आहे. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतीही कृती करण्याची गरज नाही. फक्त शनिदेवावर आणि स्वामींवर विश्वास ठेवून शांत रहा. काळच त्यांचा हिशोब पूर्ण करेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आता पूर्णपणे नष्ट होण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत असेल किंवा रात्री दचकून जाग येत असेल, तर या आठवड्यात तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल. शत्रूंच्या वाईट नजरेपासून तुमचे दैवी रक्षण होईल, ज्यामुळे तुम्हाला एक नवीन मानसिक ऊर्जा आणि विलक्षण शांतता लाभल्याचा अनुभव येईल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या 3 चमत्कारांच्या आनंदाच्या काळातच एक वाईट घटना घडण्याची दाट शक्यता आहे. ही घटना तुमच्या वैयक्तिक नात्यांशी किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीशी संबंधित असू शकते. उद्या रात्री 12 वाजता होणारा तो तमाशा याच वाईट घटनेचं स्वरूप असू शकतो. घरामध्ये अचानक उद्भवलेली वादावादी तुमच्या मानसिक शांततेचा पूर्णपणे भंग करू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या काळात तुमच्या भावनांवर आणि शब्दांवर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची एक चुकीची प्रतिक्रिया आगीत तेल ओतण्याचे काम करेल आणि तुमच्या कुटुंबात मोठी दरी निर्माण करू शकते. ही वाईट घटना टाळण्यासाठी तुम्हाला अत्यंत नम्र आणि शांत राहावे लागेल. शनी तुमच्या कर्माचा साक्षीदार आहे, त्यामुळे कोणाचेही मन दुखावू नका, अन्यथा आलेले भाग्य हातावून निसटेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या वाईट घटनेचे संकेत तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून आधीच मिळतील. अचानक कोणाशी तरी होणारे तीव्र मतभेद हे त्या घटनेचे सूचक असू शकतात. अत्यंत सावधगिरीने वागा आणि कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. जर तुम्ही या काळात संयम पाळला तर या वाईट घटनेचा प्रभाव तुम्ही कमी करू शकाल आणि संभाव्य संकटातून वाचाल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की हा शेवटचा आठवडा तुमच्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्याचा काळ आहे. शनी तुमच्या प्रत्येक भावनेवर आणि विचारावर बारीक लक्ष ठेवून आहे. गुरुजी सांगतात की जर तुम्ही कोणाचे मन विनाकारण दुखवले असेल तर या काळात त्यांचे समाधान करा. अहंकार त्यागून स्वामींच्या चरणी लीन होणे हाच या काळात तुमच्या सुटकेचा आणि भाग्योदयाचा सर्वात मोठा गुरुमंत्र आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की या आठवड्यात अचानक येणाऱ्या संधींमुळे गोंधळून जाऊ नका. शनीची ही स्थिती तुमच्या मानसिक शक्तीची परीक्षा घेणारी आहे. तुम्ही जितके शांत आणि विचारपूर्वक वागाल तितकेच शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील. आळस सोडा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण हीच वेळ आहे तुमची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची आणि नशिबाला गवसणी घालण्याची. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की येणाऱ्या संकटांपासून वाचण्यासाठी आणि या 3 चमत्कारांचा लाभ घेण्यासाठी एक अमोघ उपाय करावा. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि त्यामध्ये 7 काळे मिरे अर्पण करा. ओंशम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करून यशाचे नवीन मार्ग मोकळे करेल. कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, काळ कितीही कठीण असला तरी ज्याच्या पाठीशी साक्षात महाकाल उभे असतात त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. गुरुजी सांगतात की तुमच्या आयुष्यातील हे संकट केवळ तुम्हाला मजबूत करण्यासाठी आले आहे. या कठीण काळात घाबरू नका, कारण काळोख जितका गडद असतो प्रकाश तितकाच तेजस्वी असतो. तुमच्या कर्मावर आणि ईश्वराच्या न्यायावर पूर्ण विश्वास ठेवा. लवकरच तुमच्या दुःखाचे दिवस संपून सुखाचा सूर्योदय होणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे भस्म व्हावीत आणि महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमध्ये ती शक्ती आहे जी तुमच्या प्रार्थनेला थेट ईश्वरापर्यंत पोहोचवू शकते. मेष, वृषभ आणि कर्क राशीच्या माझ्या सर्व भाविक बांधवांनो, नशिबाचे हे गुपित आणि गुरुजींचे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. अशाच प्रकारची प्रेरणादायी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या घंटीच्या चिन्हावर बेल आयकन क्लिक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करून त्यांच्या आयुष्यातही प्रकाशाचा किरण पेरा. महादेव तुमचं कल्याण करोत.